वेलकम बॅक टू ब्राईट जन एज्युकेशन. विद्यार्थी मित्रांनो, आपण नुकतेच 2 पाठ अभ्यासले आणि या पुढचा पाठ अर्थात वीरांना सलामी, ज्याच्या लेखिका आहेत अनुराधा प्रभुदेसाई. विद्यार्थी मित्रांनो, वीरांना सलामी म्हणजे नेमकं काय? हे वीर नेमके म्हणजे कोण? तर जे सीमेवर अहोरात्र काम करतात, जे आपल्या देशाचं रक्षण करतात, ते हे वीर. अर्थात सन 2004 साली पर्यटक म्हणून लडाखला गेलेल्या लेखिकेला 1999चे कारगिल युद्ध आपल्यामार्फत पोहोचले कसे नाही याची खंत त्यांना वाटते आणि तीच खंत या पाठाच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केली आहे. आणि या पुढचे 5 वर्ष, जी येणारी पुढची जी 5 वर्षे, ती सगळीच मी या सर्व वीरांना सलामी देईन अशी शपथ लेखिका घेते. आणि त्यांच्या ठाण्यापर्यंत पोहोचण्यासाठी, ठाण्यापर्यंत म्हणजेच त्यांच्या सीमारेषेपर्यंत पोहोचण्यासाठी लेखिकेचा हा जो प्रवास आहे आणि त्या सीमेवरील जे खडतर परिस्थितीचे जे वर्णन आहे ते अगदी मार्मिकपणे, संवेदनशीलपणे लेखिका अधोरेखित करते पाठाच्या माध्यमातून. आणि वीरांना सलामी हा कशा प्रकारे एक वेगळा आशयाचा पैलू ठरतो, किंबहुना त्याच्यामध्ये असणारे सैनिकांचे जे काही महत्त्व आहे हे कशा प्रकारे प्रकट होते, हेच या पाठाच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केलं आहे. तर आपण हा पाठ समजून पाठाची प्रस्तावना समजून घेतलीच, परंतु या पाठामधले जे स्वमताचे जे प्रश्न आहेत, किंबहुना जे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते आपण जाणून घेऊयात. कारण कुठलाही परिचय जेव्हा तुम्हाला येतो बोर्डामध्ये, तेव्हा त्या पाठावरचेच प्रश्न जे तुमच्या स्वाध्याय कृतीतले आहेत तेच आपण जाणून घेतो, परंतु त्यातले कोणते 2 महत्त्वाचे प्रश्न ते आपण या ठिकाणी जाणून घेऊयात. त्यातला पहिला प्रश्न अर्थात जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है उस देश से थोडासा तो प्यार करो, असे शहीद झालेल्या वीरांच्या आईने का म्हटले ते तुम्हाला स्पष्ट करायचे. आता ह्याचा अर्थ असा होतो की ज्या देशाप्रती तुम्ही तुमचं मूल, तुमचा अपना बच्चा कुर्बान किया आहे, तुमचं सगळं जे काही आयुष्य आहे तुम्ही ते वेचता त्या देशासाठी, उस देश से थोडा प्यार करो, त्या देशाप्रती तुमचं प्रेम असू द्या, तुमची माया असू द्या, तुमची आपुलकी असू द्या, हाच एक अर्थ यातनं स्पष्ट होतो. या पहिल्या जरी 2 ओळी तुम्ही लिहिल्यात तरी तुमचा 1 मार्क तिथे तुमचा निश्चित होऊन जातोय. आता मुख्य मजकूर, मुख्य जो उत्तराचा जो मथळा आहे तो आपण असा बघूयात की लेखिका अनुराधा प्रभुदेसाई यांच्या वीरांना सलामी या पाठामध्ये त्यांनी जे सैनिकांचं जे काही खडतर परिस्थितीचं काही वर्णन केलंय ते अतिशय काळजाला जाऊन भिडतं. कारण या पाठाच्या माध्यमातून देशभक्ती प्रतीत होते, प्रकट होते, हे तुम्ही लिहू शकता तिथे. आणि या देशभक्तीच्या महत्वातूनच देशाप्रतीचा आपला जो आदर आहे तो दुणावतो, वृद्धिंगत होतो, किंबहुना तो वाढतो. आणि प्रत्येक देशाप्रती, प्रत्येक राष्ट्राप्रती त्या भूमीत जन्मलेल्या व्यक्तीचं एक वेगळं अस्तित्व असतं किंवा ते नातं असतं. आणि हे नातं वृद्धिंगत व्हावं यासाठी आदर राखणं तेवढंच गरजेचं आहे. म्हणून त्यांनी म्हटलंय की जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है उस देश से थोडासा प्यार करो. हा प्यार शब्द महत्वाचा आहे, कारण जेव्हा तुम्ही उत्तर लिहाल तेव्हा प्रेम या एका संकल्पनेला तुम्ही पकडून तुम्हाला पूर्ण उत्तर खेचायचं आहे. कारण तिथे तुमची आपुलकी, देशाप्रतीची आपुलकी महत्वाची आहे, देशाप्रतीचं वात्सल्य महत्वाचं आहे. आणि तेच तुम्हाला मांडायचं या उत्तरामध्ये की शहीद झालेल्या आईचं हे म्हणणं का? कारण शहीद झालेली आई या ठिकाणी सांगू पाहते की हे लेकरांनो, हे या मुलांनो, तुम्ही या देशाप्रती तुमचं प्रेम दाखवा. ही जन्मभूमी, ही कर्मभूमी तुमचं अस्तित्व आहे, तुमची आई आहे आणि या आईप्रती तुमचं प्रेम दाखवणं ही तुमची जबाबदारी आहे. कारण तुम्ही या देशाचे नागरिक आहात. हे तुम्ही अगदी सोप्या भाषेत तुम्ही मांडू शकता. इथेच तुमचा एक पॅरेग्राफ 3-4 ओळी तुमच्या इथेच जातात भरलेला. पुढे तुम्ही असं लिहू शकता. आपण एक उदाहरण घेऊया. फॉर एक्झाम्पल, कोविडचा जो काही काळ होता, त्या कोविडच्या काळामध्ये एक कोरोनाची महामारी पसरली होती, हे आपल्या सगळ्यांनीच अनुभवले. परंतु या महामारीमध्ये एक 4 रुपयाचा मास्क, 5 रुपयाचा मास्क तुम्ही जर 25 रुपयांनी विकत असाल, 20 रुपयांनी विकत असाल, तर तिथे तुमची लाच हाच एक संकल्पना अधोरेखित होते, बरोबर? मग तेव्हा तिथे तुमचं देशाप्रती असणारे प्रेम किंवा ते वात्सल्य अधोरेखित होतं का? तर नाही. कारण तिथे तुमचा स्वार्थ ठरतोय,
तिथे तुमचा एक स्वार्थीपणाचा एक वेगळा पैलू तुमच्या व्यक्तिमत्वातनं प्रकट होतोय. ही तुमच्या देशाची आस्था नाही किंवा हे तुमच्या देशाचं प्रेम नाही. म्हणून राष्ट्रभक्तीच करायची असेल तर ती मनापासून व्हावी. ती एक अंतस्थ प्रत्येक मानवी मनात ती रुजवायला हवी, रुजली पाहिजे. या अनुषंगाने, या दिशेने प्रत्येक देशाच्या नागरिकाचे तसे प्रयत्न असले पाहिजेत, तर ती खरी राष्ट्रभक्ती आहे. अन्यथा तो एक खोटा स्वार्थ आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल. हे असं तुम्ही अगदी सोप्या भाषेत सगळं मांडू शकता, जे आता मीच तुम्हाला जे म्हटलं ते. तर आणि म्हणून जेव्हा उत्तराचा शेवट करताना तुम्ही म्हणू शकता, प्रेम करायचं असेल, राष्ट्राप्रती प्रेम करायचं असेल, तर ते वास्तविक असलं पाहिजे, ते वास्तविक असलं पाहिजे, तर ती तुमची राष्ट्रभक्ती असू शकते. आणि म्हणून जेव्हा आपण शेवटी असंही म्हणू शकता, की प्रतिज्ञेमध्ये म्हटल्याप्रमाणे आम्ही या देशाचे नागरिक आहोत, भारत आमचा देश आहे, ही प्रतिज्ञा तेव्हाच सार्थ ठरेल, जेव्हा आपण आपली नाळ या देशाशी पूर्णत्वाने बांधून घेऊ. आणि या ओळीने तुम्ही तुमच्या उत्तराचा शेवट करू शकता. अगदी तुमचे 2 पैकी किंवा 3 पैकी जे काही मार्क आहेत, ते तुमचे 2 पैकी 2 तुम्हाला पूर्ण मिळतील याची खात्री मी तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छितो. पुढचा, सैनिकी जीवन व सामान्य नागरिकांचे जीवन यांची तुलना तुमच्या शब्दांत करा. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे तुलना करायची. तुलना म्हणजे काय? कंपॅरिझन, बरोबर? तर तुम्हाला दोन्ही गोष्टींचा जो काही फरक आहे किंवा सैनिकांचं जीवन कसं असतं, नागरिकांचं जीवन कसं असतं, ह्यांचा डिफरन्स तुम्हाला दाखवायचा आहे. त्यामुळे सैनिकी जीवन, सर्वप्रथम सैनिकी जीवन म्हटलंय तर उत्तराची सुरुवात ही सैनिकी जीवनानेच करायला हवी, कारण सामान्य नागरिकांचे जीवन हा पुढचा मुद्दा आहे. त्यामुळे सैनिकी जीवन हाच पहिला यायला पाहिजे. आता सैनिकी जीवनमध्ये तुम्ही काय लिहू शकाल, तर प्रत्येक सैन्य दल किंवा सैनिक हा त्या देशाप्रती, त्या देशाच्या मायेपोटी झटत असतो, अहोरात्र काम करत असतो. हे त्याचं कर्तव्य असतं. जी आज्ञा येईल, जो हुकूम येईल, त्या प्रत्येक आज्ञेनुसार, हुकुमानुसार त्याला वागावं लागतं, त्याला त्याची आज्ञा पार पाडावी लागते. आणि याच अनुषंगाने जर आपण बघायला गेलो तर तिथे शारीरिक बल महत्त्वाचं असतं, त्याहीपेक्षा मानसिक बल महत्त्वाचं असतं. आणि त्यामुळे संचार ती लोक मुक्तपणे करू शकत नाही. त्यांच्यावरती बंधनं लादली गेली आहेत, त्यांच्यावरती ती लोक एक वेगळ्या वर्तुळामध्ये जखडली गेली आहेत आणि ही त्यांची मर्यादा आहे, कारण त्यांना राष्ट्रपतीचं असलं कर्तव्य तिथे पार पाडायचं आहे. हे तुम्ही लिहू शकता. पुढे, सामान्य नागरिकांचे जीवन. आता सामान्य नागरिक म्हणजे कोण, तर आपण, जे आपण मुक्त संचार करू शकतो. आपल्या सोयीप्रमाणे आपण जिथे हवं तिथे जाऊ शकतो, खाऊ शकतो, पिऊ शकतो, उठू शकतो, बसू शकतो. या मानवी क्रिया आपण आपल्याच परीने आपण करू शकतो. परंतु सैनिकांच्या बाबतीत हे असं होत नसतं. त्यांना त्यांचं कर्तव्य असतं. त्यामुळे आपण जे आयुष्य उपभोगतो किंबहुना जे आयुष्य आपण जगतो, ते आयुष्य फक्त आपण आपल्या सोयीने जगत असतो. त्यामुळे आपलं आयुष्य खूप मुक्त आहे, मुक्त शैलीतलं आहे. आपली जीवनशैली ही त्यांच्यापेक्षा फारच वेगळी आहे आणि त्यांची जीवनशैली ही आपल्यापेक्षा फार वेगळी आहे. हे झालं तुलना, हे झालं कंपॅरिझन. त्यामुळे याच अनुषंगाने तुम्हाला तुमचं उत्तर मांडायचं आहे, तुमचं उत्तर तुम्हाला रेखाटायचं आहे. आणि शेवटी तुम्ही म्हणू शकता की आज सैनिक तिथे झटतायत किंवा ते तिथे राबतायत, म्हणून आपण आपलं 1-2 घास सुखाचे आपण खाऊ शकतो, जेवू शकतो. अन्यथा आपण आपलं आयुष्य स्वच्छंदीपणे, आनंदीपणे जगू शकत नाही किंवा ते जगता येणार नाही. आणि त्यामुळे सैनिकांचं असणारं देशाप्रतीचं किंवा आपल्या आयुष्यातलं त्यांचं मोल हे अतिशय महत्त्वाचं आहे. हाच एक आशय या ठिकाणी व्यक्त होतोय. हे झालं स्वमताबद्दल. या पुढचा जो भाग आहे तो म्हणजेच व्याकरणातला समास. आता या ठिकाणी सामासिक शब्द आणि विग्रह असे 2 तुम्हाला आणि त्याचा समास ओळखायचा आहे. स्क्रीनवर आपल्याला दिसतंय 22-23. आता 22-23 काय, तर तो सामासिक शब्द आहे. त्याचा विग्रह कसा येणार, तर 22 किंवा 23. आता 22 किंवा हा शब्द का आला, तर तिथे संख्या, आता हा संख्या म्हटलं की द्विगु समास म्हटला जातो, परंतु नाही, इथे 2 संख्यांचं हे आहे. त्यामुळे ती शक्यता आहे 22 किंवा 23, म्हणून 22 किंवा हा शब्द आला आणि समास बनला वैकल्पिक द्वंद्व. जिकडे किंवा हा शब्द येतो तिथे वैकल्पिक द्वंद्व हा समास येतो. हा आपला नियम आहे समासाचा आणि त्या नियमानुसार आपला समास चालतो. पुढे, ठाई ठाई. आता ठाई ठाई या शब्दाचा अर्थ काय, तर ठिकाण, प्रत्येक ठिकाणी. त्यामुळे विग्रह सुद्धा तोच बनतो, प्रत्येक ठिकाणी. म्हणून आपला विग्रह या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी असाच येतो.
आता समास कुठला, तर अव्ययीभाव समास. अव्ययीभाव समास का बरं? कारण प्रत्येक हा शब्द आला, प्रतिक्षण, प्रत्येक क्षणाला अव्ययीभाव समास आला, तर म्हणून अव्ययीभाव समास हा या ठिकाणी सार्थ ठरतो. पुढे शब्दकोश. आता शब्दकोश म्हणजे काय, तर डिक्शनरी आपण जी वापरतो ती, शब्दांचा कोश. बरोबर, चा प्रत्यय लागला आणि विभक्ती कुठली झाली, षष्ठी विभक्ती, म्हणून शब्दांचा कोश असा विग्रह होऊन समास बनतो विभक्ती तत्पुरुष. त्यामुळे हा यातला फरक आहे. समास असे ओळखायचे. शेवटचा आपला जो सामासिक शब्द आहे तो म्हणजे यथोचित. आता यथोचित, चित म्हणजे योग्य आणि यथ म्हणजे प्रमाणे. त्यामुळे चित उचित प्रमाणे, जो आपण स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला, उचित प्रमाणे किंवा योग्यतेप्रमाणे असाही जरी शब्द लिहिला तरीही वावगं काहीच नाही यामध्ये. तुम्ही कुठल्याही शब्दाची निवड करू शकता तुमच्या सोयीप्रमाणे. समास मात्र आपला जो आहे तो अव्ययीभाव समास हाच राहणार आहे. त्यामुळे निवड तुमची आहे. एक तर तुम्ही उचित प्रमाणे लिहू शकता किंबहुना योग्यतेप्रमाणे तुम्ही लिहू शकता. त्यामुळे दोन्ही शब्द योग्यच आहेत. ठीक आहे. तर आपण अशा प्रकारे आपला जो वीरांना सलामी हा जो आपला जो पाठ आहे, या पाठातले जे महत्त्वाचे जे कुठले प्रश्न आहेत, स्वमतासाठी 2-2 मार्कांचे 4 प्रश्न आपण घेतले या ठिकाणी, सामासिक शब्द व विग्रह घेतला, शिवाय त्या पलीकडे जे प्रयोग असतील हे सुद्धा आपण पुढे बघणार आहोत. तर सामासिक शब्द आणि स्वमत यांचं एक स्पष्टीकरण आपण या ठिकाणी पाहिलं. या ठिकाणी आपल्या वीरांना सलामी हाही भाग आपला पूर्ण होतोय.